श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या दिवाळी पाडवा आहे. 3.5 मुहूर्तापैकी हा एक अर्धा मुहूर्त मानला जातो. उद्या बलिप्रतिपदा आहे. तर आपण नेहमी म्हणत असतो की इडापिडा टळो, बळीराजाचं राज्य यो. उद्या दिवाळी पाडवा आहे. तर नवरा बायकोमधले खरं तर सण असतो. तर नवरा बायकोमध्ये नाते घट्ट करण्यासाठी असलेले काही छोटेसे वादविवाद आहेत, तर ते मिटवण्याचे ते उद्याचा दिवस असतो. तर 3.5 मुहूर्तापैकी बघा, एक मुहूर्त तो गुढीपाडवा येतो, दुसरा मुहूर्त येतो तो अक्षय तृतीया, तिसरा आहे तो दसरा आणि जो अर्धा मुहूर्त आहे तो दिवाळी पाडवा. तर उद्याच्या दिवशी आपल्याला उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी लोक सोनं चांदी खरेदी करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्याचबरोबर मी सांगते, दिवाळी पाडवा ज्यांचे नवीन लग्न झालेले आहे त्यांचा पहिला हा खूप मोठा सण मानला जातो. बऱ्याच ठिकाणी हा सण माहेरी केला जातो. तर बघा, माहेरीच हा सण साजरी केला जातो. जावयाला जे काही मान सन्मान केला जातो, आयर केला जातो. पहिला सण असल्यामुळे जे काही नवीन विवाहित आहेत तिच्या माहेरी जाऊन सण साजरी करतो. तर बघा, उद्या पाडवा असल्यामुळे असं काही उपाय आहे. नवरा बायको जगात असं कुठलंच नाही की नाते त्यांच्यात थोडेसे तरी वादविवाद होत नाहीत. पण ते खूप जरी भांडण होत असतील किंवा नाते पूर्ण तुटायला वेळ आली आहे, तर तुम्हाला हा जे काही सांगणार आहे, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा, तू काही पण सांगते, तू स्वतः तरी करशील का? जर तुमच्या नात्यामध्ये काही अडचणी असतील, नवरा किंमत देत नाही, खूप अडचणी आहेत, नाते तुटायला आलेले आहेत, आपण नाही ते उपाय करत असतो, तर हे करायला काही वाईट नाही आहे. तर नवरा साक्षात शंकराचे रूप मानले जाते. आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो की भोळा महादेव, नवरा हा शंकराचे रूप मानले जाते, बायको ही पार्वतीचे रूप मानले जाते. जे काही उपाय सांगणार आहे, जे काही ज्यांना पटतं त्यांनी करावं, ज्यांना पटत नाही त्यांनी नाही केलं तरी चालेल. उद्याच्या दिवशी नवरा बायकोसाठी असतो. आपल्याला नवऱ्याला अंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आहे. पंचगव्य असेल तर अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. पंचगव्य जरी नसेल, चिमटभर हळद टाकायची आहे. कारण आपल्याला पण असं वाटत असतं की तुमची जोडी लक्ष्मीनारायणसारखी आहे असं कोणीतरी म्हणावं असं वाटत असतं. हळद हे भगवान विष्णूंना समर्पित असते, कारण पिवळा कलर आहे. तर चिमटभर हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे. आपल्या नवऱ्याला अभ्यंग स्नान उठण्याने आपल्याला आंघोळ घालायची आहे. नवऱ्याला आंघोळ करून बाहेर आल्यानंतर आपल्याला बाथरूममध्ये औक्षण करायचं आहे. तर बघा, तुम्ही जरी कपडे घातल्यानंतर पण औक्षण करू शकता किंवा बाथरूममध्ये असताना पण तुम्ही औक्षण करू शकता. जी तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही आवर्जून करा. तर बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण आपण असं करत असतो. म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्ये, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, परत दिवाळी पाडवा आणि भाऊबीज, ह्या 3 दिवशी आपण आंघोळ घालत असतो. तेव्हा बाथरूममध्ये करा किंवा तुमच्याकडे जी पद्धत आहे तशी तुम्ही करू शकता त्या पद्धतीने. तर बघा, तर आपल्याला बाथरूममध्ये ओवळायचं आहे. तर बघा, औक्षण करताना नेहमी तुम्ही सोने चांदीचा वापर करत असता. तर औक्षण करताना, पाडव्याच्या दिवशी औक्षण करताना आपल्याला सुपारीचा वापर करायचा आहे. कारण सुपारीसारखं टणक त्याचं आयुष्य व्हावं म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. एरवी जसं आपण यमदीपदान करत असतो तेव्हा आपल्याला जो आपण दिवा बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला एक दिवा बनवायचा आहे. हळद टाकायची गरज नाही, आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि तो कणकेचा दिवा बनवायचा असतो. तर ते 2 मुटके आहेत, तर ते पण आपल्याला बनवायचे आहेत. तर बघा, तो दिवा आहे, तर त्या दिव्याच्या साईडला जे मुटके आहेत, तर त्या दिव्याला पण आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तेलाचा दिवा लावायचा आहे. कुठलंही तेल वापरू शकता. 2 वात मिळून 1 वात करायचे आहे. कुंकू, सुपारी, अक्षता, दिवा आणि पेढा आपल्याला ताटात घ्यायचं आहे, एवढंच घ्यायचं आहे. तर बघा, त्यांच्या डोक्यावर टोपी असणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी सकाळी ओवाळलं जातं, संध्याकाळी पण ओवाळलं जातं. हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे. कारण सांगते, तर बघा, पाट घ्यायचा आहे, त्यांना बसवायचं आहे, रांगोळी काढायची आहे आणि त्यांच्या डोक्यावर टोपी घ्यायची आहे. टोपी असायलाच पाहिजे. कुंकू लावायचं आहे, अक्षता लावायच्या आहेत, कुंकू लावायचं आहे, अक्षता लावायच्या आहेत,
त्याच्याबरोबर डोक्यावर अक्षता टाकायच्या आहेत. जे काही सुपारी आहे तर ती तुम्हाला गोलाकार फिरवायची आहे आणि ताटाला स्पर्श करायचे आहे. परत तुम्हाला उलटी फिरवायची आहे, ताटाला स्पर्श करायचे आहे. परत तुम्हाला गोल फिरवायचे आहे आणि तुम्हाला ताटाला स्पर्श करायचे आहे. तर बघा असं आपल्याला 3 वेळा करायचं आहे. ला अर्ध गोलाकार करायचा आहे आणि ताटाला स्पर्श करायचा आहे. आपल्याला असं 3 वेळा करायचं आहे. आणि जे काही मग त्याच्यानंतर आपल्याला ताट खाली ठेवायचं नाही. जे काही मुटके आहेत तर ते तुम्हाला मांडीला स्पर्श करायचे आहेत, खांद्याला स्पर्श करायचे आहेत, डोक्याला स्पर्श करायचे आहेत. कोणी उलटं करतं तर कोण सुलटं करतं. तर बघा खरं तर उलटंच करायचं आहे. त्यांच्या मांडीला स्पर्श करायचा आहे, खांद्याला स्पर्श करायचा आहे, डोक्याला स्पर्श करायचा आहे. ते जे मुटके आहेत ते तुम्हाला ताटात ठेवायचे आहे. ताट तुम्ही एका पाटावर ठेवू शकता, खाली ठेवायचं नाही. नंतर आपल्याला औक्षण करायचं आहे. 3 वेळा आपल्याला ओवाळायचं आहे आणि असं बोलायचं आहे, इडापिडा टळून दे, बळीराजाचं राज्य येऊन दे. आणि आपल्याला हीच प्रार्थना करायची आहे. ते झाल्यानंतर जगात कुठलीही स्त्री आपल्या नवऱ्याकडे जास्त अपेक्षा करत नाही. मग ते शास्त्रच आहे. ती काही म्हणणार नाही की मला सोन्याचे दागिने घ्या. नवऱ्याने पण सोन्याची वस्तू, चांदीची वस्तू किंवा साडी घेतलीच पाहिजे. फक्त ते ताटात रिकामं देऊ नये. त्याच्यासाठी आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे. तर घरात जी सवासणी आहे तिचा मान असतो 50-100 रुपये तरी तुम्ही ताटात ठेवायचे आहेत. तर बघा कुठलाही नवरा ठेवू शकणार नाहीत. त्याची हिंमत पण होणार नाही की 50 आणि 100 रुपये ठेवायचे. तर बघा काय असेल ते यथाशक्तीने. आजकाल बघा एवढं चांगलं झालं आहे की नवरा बायकोला खरं तर सोन्याचेच दागिने करतो, साडी घेतो. जरी नाही घेतली तरी जे काही आहे त्याच्यातच आपल्याला आनंद मानायचा आहे. आनंदी मानायचं असतं. आपल्याला नवरा बायकोचे प्रेमाचे प्रतीक असते. पैसे देऊन, कपडे घेऊन, साडी देऊन जे काही तुम्हाला दिलेलं आहे तर त्याच्यात आपल्याला समाधान राहायचं आहे. समाधान असणं, प्रेम असणं आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. जे काही दिलेलं आहे त्याचा स्वीकार करायचा आहे. नवऱ्याच्या आपल्याला पाया पडायचं आहे. आपल्याला हा उपाय करायचा आहे. अंघोळ केल्यानंतर ते जेव्हा बाहेर येतील तर बघा तेव्हा आपल्याला त्यांचे पाय धुवायचे आहेत. हे आपल्याला सकाळीच करायचं आहे. थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यांच्या बोटावर पाणी ओतायचं आहे. तर बघा जसं आपण कन्यापूजन करतो त्याच पद्धतीने आपल्याला नवऱ्याचे पाय धुवायचे असतात. आणि कपड्याने एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. आणि जे तीर्थ आहे तर ते आपल्याला प्राशन करायचं आहे. ज्यांना पटतं त्यांनी करावं, ज्यांना पटत नाही त्यांनी करू नये. हे माझं काम आहे तुम्हाला सांगायचं. तर मी तुम्हाला असं बोलणार नाही की सगळंच प्या. तर नाही, असं नाही. आपल्याला ते 2 थेंब तरी म्हणजे असं पाण्यात बुडवायचे आहेत आणि तुम्ही 2 थेंब तरी प्राशन केलं तरी चालू शकतं. तुमच्यातले काही अडचणी असतील, वादविवाद असतील, तुम्हाला हा उपाय करू शकता. करून बघा, फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर बघा उद्या पाडवा आहे तर साजरी करायचं आहे. जे काही दिलेलं आहे त्याच्यात समाधान माना. बायकोसाठी काहीच करू नका असं नाही आहे. ती आहे म्हणून आपला संसार आहे. तिच्या चेहऱ्यावर जरी 5-50 रुपयाची जरी तुम्ही वस्तू घेतली तरी तिच्या चेहऱ्यावर आनंद आल्याशिवाय राहणार नाही. तोच आनंद लाख मोलाचा असतो. स्त्री जेव्हा आनंदी असते तेव्हाच अखंड लक्ष्मी घरात नांदते. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.